Praise the Lord. हालेलुया. We welcome all our online viewers who are watching us on various platforms throughout the world in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. जे सर्व आम्हाला ऑनलाईन वर पाहत आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्या प्रत्येकाचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. Today is a Sunday worship service. आज रविवारची उपासनेची सभा आहे. Bible says, heaven and the earth shall pass away, but my word shall never pass away. बायबल सांगतं की आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझा जो शब्द आहे तो कधीच नाहीसा होणार So नाही. as we hear the word of God through his anointed servants, believe that God is going to establish your lives. आणि जसं आपण देवाचा शब्द ऐकणार आहोत त्याच्या अभिषिक्त सेवकांद्वारे, तर सर्वांनी विश्वास ठेवा की आज आपलं जीवन स्थापित होणार So आहे. to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. तर आज देवाकडून ऐकण्यासाठी देवाच्या अभिषिक्त सेवकांचा स्वागत करूया जोरात टाळ्या वाजवून पास्टर पीटर पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all who have joined us this morning. आज या सकाळी जे सगळे आम्हाला पाहतायत त्यांचं सगळ्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. Grace and peace be multiplied to you. कृपा आणि शांती तुमच्या जीवनावर बहुगुणित हो. May the good Lord bless you and keep you चांगला देव तुम्हाला आशीर्वादित करून तुम्हाला सुरक्षित ठेवो and magnify you, आणि तुम्हाला उंच करो, तुम्हाला विशाल करो, and that through you की तुमच्याद्वारे let our God's name be glorified. आपल्या देवाचं नाव गौरवी व्हावं. Amen. देवाला धन्यवाद. Today is a wonderful day, आजचा दिवस फार छान सुंदर आहे. a day where God will surely bless his people, असा दिवस की ज्या दिवशी देव नक्कीच त्याच्या लोकांना आशीर्वादित करेल. because when God speaks, कारण जेव्हा केव्हा देव बोलतो there lies the blessing for his people. तिथे त्याच्या लोकांसाठी आशीर्वाद असतातच. Amen. आमेन. You also have to play the lead role of your life besides God. तुमच्या जीवनात देवा व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा एक नेतृत्व करणारी म्हणजे लीडरशिप करणारी भूमिका भजवली पाहिजे. Many times we put everything on God. कारण बऱ्याच वेळेला आपण सगळंच देवावर टाकून देतो. He has to do it. देवाने करायचं He has to maintain it. आणि देवाने सांभाळायचं While we do nothing. आणि आपण त्याविषयीनं काहीच करत नाही किंवा करायचं नाही. But that doesn't work. पण तसं होत नाही बेटा. We'll open our Bibles to Proverbs 16 verse 9. नीतिसूत्र 16वा अध्याय त्यातलं 9वं वचन त्यासाठी आपण काढून वाचूया. A man's heart deviseth his way, but the Lord directs his steps. नीतिसूत्र 16वा अध्याय 9वं वचन म्हणतं, मनुष्याचे हृदय त्याच्या मार्गाची योजना करते, पण यहोवा त्याची पावले चालवतो. Say, yes, God will lead or direct your steps. आणि देव तुमच्या पावलांना चालवेल, मार्गदर्शन करेल. Sometimes you have to do something. पण कधी कधी तुम्ही पण त्याविषयीनं काहीतरी करायला हवं ना. God will do his part, देव देवाची भूमिका बजावणारच आहे. but we are called to do our part. पण आपल्याला सुद्धा आपली भूमिका बजवायला बोलवलेलं आहे ना. And here you can see आणि इथे आपल्याला असं पाहायला मिळतं की there is a free will given to man. एक मुक्त इच्छा ज्याला आपण स्वेच्छा म्हणतो ती प्रत्येक माणसाला दिलेली आहे. It's your free choice. आणि तुमची मुक्त निवड आहे. तुम्ही ठरवणार, तुम्ही निर्णय घेणार. The Lord will direct your steps, आणि परमेश्वर तुमच्या पावलांना मार्गदर्शन करेल. but it's your choice to do your part. पण निवड तुमची असेल की तुम्ही तुमची भूमिका भजवणार आहात की नाही हे तुम्ही ठरवणार आहात. Now some decide not to do anything, आता काही माणसं मग ठरवतात की नाही मला नाही काही करायचं. and God cannot help them. मग देव अशा लोकांना मदत करू शकत नाही. But some choose to do something, पण काही माणसं ठरवतात, निवडतात की नाही नाही मी सुद्धा करीन काहीतरी. म्हणजे हे जे काही प्रसंग उद्भवलेले आहेत त्यात माझी जी भूमिका आहे ती मी करीन. and God helps such people. आणि अशा लोकांना मदत करायला देव येतो. He is always ready to direct your steps, आणि देव तुमच्या पावलांना मार्गदर्शन करायला नेहमीच तयार असतो. provided फक्त that you have a heart to devise ways to get into the plan of God. जर फक्त तुमचं हृदय देवाच्या मार्गांमध्ये चालायला तयार असेल तर. Because Bible says, कारण की बायबल म्हणतं delight in the Lord and he will fulfill your heart's desires. प्रभूमध्ये आनंद घ्या आणि प्रभू तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. So some part, some role we have to play. तर काही भाग, काही भूमिका आपण भजवायच्या असतात, आपण साकारायच्या असतात. Something you have to give in the Lord's hand. आणि काही गोष्टी प्रभूच्या हातात आपण सोडून टाकायच्या असतात. When you give bread in the Lord's hand, he will multiply. आणि जेव्हा तुम्ही भाकर प्रभूच्या हातामध्ये द्याल त्यावेळेला प्रभू ती भाकर बहुगुणित करेल. When you give the oil, that oil will be आणि multiplied. जेव्हा तेल तुम्ही प्रभूच्या हातात द्याल त्यावेळेला ते तेल प्रभू बहुगुणित करेल. Your desire, तुमची इच्छा, your labor, आणि तुझे श्रम, your work तुझं काम, is all important. तुझी इच्छा
हे सगळं महत्वाचं असतं बेटा. It all has its place. आणि प्रत्येकाला ह्या ज्या काही गोष्टी मी आता बोललो त्या प्रत्येकाची आपापली जागा असते In the great plan of God. देवाच्या महायोजनेमध्ये. So for each choice we make, तर प्रत्येक निवड जी काही आपण करतो there are always two paths before us. त्यामध्ये दोन मार्ग नेहमी आपल्या समोर असतात. That will either lead you to the plan of God for us, आणि ते दोन मार्ग असे की ज्यातनं एकदा आपण जी काही देवाची योजना आपल्यासाठी आहे तिथपर्यंत पोहोचू, or किंवा get us out of our written destiny. आपली जी काही आयुष्याची लिहिलेली दिशा आहे त्यातनं आपण बाहेरच जाऊ. God will direct your steps. देव तुमच्या पावलांना मार्गदर्शन तर जरूर करेल. God is interested in you. आणि देवाला तुमच्यामध्ये उत्सुकता आहे. He wants to take you from glory to आणि glory. देवाला तुम्हाला गौरवातून गौरवाकडे घेऊन सुद्धा जायचं आहे. See, He wants to direct your steps. देवाला तुझ्या पावलांना मार्गदर्शन करायचंय. तो आपली पावले चालवतो, जो लिहिलेलं आहे ते हेच आहे. Where does He want to lead your steps बरं, into? देवाला आपली पावलं कुठं चालवत न्यायची आहे? देवाला तुला कुठे घेऊन जायचंय? Into His will, त्याच्या इच्छेमध्ये. आणि कुठे? the written will, देवाची जी लिहिलेली इच्छा आहे त्या इच्छेत देवाला तुझी पावलं चालवायची आहेत, the plan of God. ज्याला देवाची योजना म्हणतात. But for that, पण त्यासाठी you have your free will, तुमची स्वतःची एक इच्छा असते ना, स्वेच्छा. and if you choose to do right, आणि तुम्ही जर योग्य करायचं ठरवलं that will lead you to your written destiny. तर त्यातनं तुम्ही तुमच्या लिहिलेल्या ठरलेल्या दिशेपर्यंत जाल. And that will give you a blessed life. आणि त्यातनं तुम्हाला एक आशीर्वादित जीवन सुद्धा उपलब्ध होईल. But if you choose the evil path, पण जर तुम्ही वाईट मार्ग निवडलात, that is to do what is not right, दुष्ट मार्ग निवडलात आणि जे काही बरोबर नाहीये ते करायचं ठरवलं, that will lead you to a worse life. मग त्यातनं तुम्ही एका वाईट जीवनाकडे जाल. And finally, it will take you out of the perfect will of God. आणि मग सरते शेवटी होता होता देवाच्या परिपूर्ण इच्छेतनं तुम्ही कुठेतरी बाहेर लांब भटकत जाल. Many people are called children of God, बरीच लोक देवाची बोलावलेली मुलं आहेत, but पण they are out of the will of God. ती देवाच्या इच्छेत नाहीयेत. ती देवाच्या इच्छेबाहेर चालतायत And they are suffering, आणि त्यांना त्रास होतो त्याचा. suffering in many areas. अनेक एरियांमध्ये, अनेक भागांमध्ये त्याचा त्यांना त्रास होतो. And they don't know how to come out of it all. आणि त्यांना कळत नाही की आता ह्या सगळ्या जंजाळातनं बाहेर कसं पडायचं. Your choice is very important. तुमची निवड फार महत्वाची असते बेटा. आलेल्या प्रसंगांमध्ये तुम्ही काय ठरवताय. See, judgment is based on your choices. कसं असतं, निवड तुमच्या न्याय जो आहे तो तुमच्या निवडीवर अवलंबून असतो. Rewards are based on your आणि choices. प्रतिफळ सुद्धा तुमच्या निवडीवर अवलंबून असतं. Because every choice has a good side and an evil side. जी प्रत्येक निवड तुम्ही करता त्या निवडीला एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू असते, Isn't it? है ना. Every choice has a good side and a bad side. प्रत्येक निवडीला एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू असते. And each choice results in good and evil आणि consequences. प्रत्येक निवडीचे परिणाम, जर चांगली निवड केली असेल तर त्याचे परिणाम चांगले होतात, वाईट निवड केली असेल तर त्याचे परिणाम वाईट होतात. प्रत्येक निवडीचा आपापला एक परिणाम असतो, तो होतोच. Because Bible says, कारण बायबल म्हणतं what you sow that you reap. तुम्ही जे पेराल तेच कापाल. It all depends on one's choices. तर हे सगळं एखाद्या माणसाने काय करायचं ठरवलंय हे त्याच्या निवडीवर अवलंबून आहे. God's plan has not changed. देवाची योजना कधी बदललेली नाही बेटा. His plan is always for your good. देवाची योजना नेहमी तुझ्या भलाईची असते, तुझ्या कल्याणाची असते. But we have to align God's plan with our choices. पण देवाची योजना जी काही आहे ती आपण स्वतःच्या निवडीला जुंपून पण घेतली पाहिजे ना. Isn't it? Like Saul, जसं शौल, he started off well, त्याची सुरुवात त्याने चांगली केली, but then his character was not polished. परंतु मग त्याचे जे काही स्वभाव गुणधर्म होते ते चमकले नाहीत. It was not polished in the things of आणि God. देवाच्या गोष्टींमध्ये ते पॉलिश्ड नव्हते, ते चमकले नाहीत. And so he went out of the destiny of his life. मग होता होता तो त्याची जी काही ठरलेली आयुष्याची दिशा होती त्यातनं बाहेरच गेला कुठेतरी फरफटत. You see, the Lord was directing his steps प्रभू परमेश्वर त्याच्या पावलांना मार्गदर्शन करत होता very nicely. फार छान रीतीनं. God selected him to be the first king of देवाने Israel. त्याला निवडलेलं होतं इस्रायलचा प्रथम राजा म्हणून. What a great honor. म्हणजे काय मोठा मान सन्मान म्हणायचा हा की एखाद्याला पहिला इस्रायलचा राजा म्हणून संबोधलंय. But then, पण मग as the Lord was directing his steps, जसं प्रभू त्याच्या पावलांना चालवत होता, in the beginning he fared well, सुरुवातीला त्याचं चांगलं म्हणजे त्याने ठीकठाक केलं. but his heart was devising things which were not right in the sight of पण God. होता होता त्याच्या हृदयाने अशा काही गोष्टी करायच्या योजल्या की ज्या देवाच्या नजरेत बरोबर नव्हत्या. See? And so God tolerates to a certain extent. आणि देव काही प्रमाणापर्यंत, काही टप्प्यापर्यंत आपलं सहन करून घेतो. But then when you weigh
walk away from the path of God, you land to some other पण destination. मग देवाच्या मार्गापासून तुम्ही अगदी सपशेलच भटकलात तर मग तुम्ही आणि कुठल्या तरी चुकीच्या दिशेलाच लागता ना हो. In other words, दुसऱ्या शब्दात you make your plans to please God. तुम्ही तुमच्या योजना करता की या योजनेनं मी देवाला प्रसन्न करीन. Say, you serve Him with all your heart. तुम्ही संपूर्ण हृदयाने देवाची सेवा करता. You seek His face every day. तुम्ही रोज देवाचं मुख शोधता. You love God. तुमचं देवावर प्रेम असतं You are desirous of pleasing God. आणि तुमची इच्छा असते की नाही मला देवाला प्रसन्न करायचं आहे. You are loving your neighbor. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांवर प्रेम करत असता. God will see that He will put you in your destiny. मग हे सगळं तुम्ही करत असताना देव हे बघेल आणि तुम्हाला तुमच्या ठरलेल्या दिशेवर सोडेल, Amen. टाकेल, आणेल. He knows how to put you there. देवाला माहिती आहे ना तुझ्या जीवनासाठी जी काही देवाकडनं ठरलेली दिशा आहे त्या दिशेवर तुला कसं आणायचं हे देवाला माहिती आहे. You don't need to worry about that. त्याचं टेन्शन तू घ्यायची गरज नाही. God put Ruth in the right path, देवाने रूथला टाकलं ना बरोबर त्या मार्गावर in the right field. आणि देवाने रूथला बरोबर त्या शेतात आणलं की नाही. Many fields were there in Bethlehem. तशी तर अनेक शेत होती त्या बेथलेम गावामध्ये There were many farmers in आणि Bethlehem. तसे तर अनेक शेतकरी होते त्या बेथलेम गावामध्ये The richest was Boaz. आणि अगदी अतिश्रीमंत सगळ्यात श्रीमंत होता बवाज. She did not worry about Boaz. आणि तिनं काही काळजी करायची गरज नव्हती बवाजाची. She did not worry about her getting married. आणि तिने काही काळजी केली नाही की माझं लग्न आता व्हायला हवंय, होणार God की will see नाहीये. to that. देव ते सगळं बघून घेईल. She kept her heart right. तिनं आपलं हृदय सरळ ठेवलं की हे जे माझं हृदय आहे ते मी सांभाळलं पाहिजे. Your God shall be my God. तुमचा देव माझा देव होईल. Your people shall be my आता people. याच्या पुढे तुमचेच लोक माझे लोक होतील. I will leave my kindred. आणि मी माझं घर आता सोडतीये. I will leave Moab. मी माहेर सोडतीये. मी मवाब सोडणार आहे. I'll come to Bethlehem. आणि मी बेथलेम गावी येत आहे. I will take care of my mother-in-law. आणि मी माझ्या सासूबाईंना सांभाळणार आहे. She did her part. म्हणजे तिनं तिची भूमिका जे मी म्हणतो ना की आपण आपली भूमिका आपण आपलं काम करायचं असतं ते रूथने रूथचं काम केलं असं सगळं म्हणून की मी तुमच्या पाठीमागे येणार, माझं मी सगळं सोडलं, आता तुमचा देव माझा देव, तुमचे लोक माझे लोक आणि सासूबाई मी तुम्हाला सांभाळीन. Finished. संपलं. God did His part. हृदय तिने बरोबर ठेवलं. देवाने देवाचं कामही मग केलं. Bible says it so happened, she happened to enter into Boaz's field. आणि बायबल म्हणतं की असं झालं की ती बवाजाच्या शेतातच आली. It happened असं झालं, by chance. असं घडून आलं की ती बवाजाच्या शेतातच आली. God did that. देवानी केलं कारण शेतं तर खूप होती. मग ही बवाजाच्या शेतात कशी आली? देवानी आणली. And so God plans, तर देव योजना करतो. but it is not that we do nothing. पण असं काही नसतं की आता देवानी योजना केली आहे म्हणजे देवानीच सगळं करायचं आणि आपण मांडी घालून बसून जायचं. आपण आपलं काम त्या मागे करायचं असतं. And that God will force us into His destiny. आणि No. देव काय आपल्याला बळजबरीनं त्याच्या ठरलेल्या दिशेमध्ये टाकणार नाहीये ना. स्वेच्छा आपली निवड, आपला निर्णय त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतो ना. You need to be out in the field. तुम्ही बाहेर शेतात असायला हवंय You need to show interest in God. आणि तुम्ही देवामध्ये उत्सुकता दाखवायला हवी आहे. You should be God pleasing. तुम्ही देवाला प्रसन्न करणारे व्हायला हवंय. You know, the late Kenneth Hagin, prophet of God, would say, तुम्हाला माहितीये देवाचा महान संदेष्टा केनेथ हेगन जे आता प्रभूकडे राहण्यास निघून गेले, he would say, you need to be out in the field. ते म्हणायचे की तुम्ही बाहेर शेतात दिसलं पाहिजे. And God will put you on the track. म्हणजे मग देव तुम्हाला बरोबर त्या रुळावरती टाकेल. I mean, if you are sitting at home तुम्ही जर घरीच बसून आहात and lying on the couch, अगदी म्हणजे आरामामध्ये सोफ्यावर ताणून देताय सारखी, how can God reveal His destiny to you? देव कसं काय त्याची ठरलेली दिशा तुम्हाला प्रगट करेल आणि करावीच कशाला? Bible says बायबल म्हणतं in the book of Ecclesiastes, उपदेशकाच्या पुस्तकामध्ये whatever your hand findeth to do it with all your heart. तुझ्या हाताला जे काही करायला सापडेल ते संपूर्ण हृदयाने कर. Whatever. तुझ्या हाताला जे काही करायला सापडतंय ते संपूर्ण हृदयाने कर. And when you do that, आणि जेव्हा तुम्ही असं कराल God will put you in your destiny. त्याला देव तुम्हाला तुमच्या ठरलेल्या दिशेत आणून ठेवेल. You will not even know तुम्हाला कळणार सुद्धा नाही how you entered the plan that God had written for you. कसं मी त्या योजनेमध्ये येऊन बसले, बरोबर फिट बसले, जी देवाने माझ्यासाठी करून ठेवली होती हे कळणार सुद्धा नाही. See, God has written your destiny before the foundation of the world. बघा, देवाने तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा जगाचा पाया घालण्या अगोदर ठरवलेली आहे. And how people have run the race so beautifully, some of them. आणि काही लोकांनी पहा त्यांची शर्यत किती सुंदरतेनं धावलेली आहे. How could Paul say,
पॉल कसा असं म्हणाला I finished the course. की मी माझी धावपट्टी संपवलेली आहे? How did he know his course? पॉलला कसं कळलं की त्याची धावपट्टी नेमकी कुठली आहे? It was written before the foundation of the म्हणजे world. जगाचा पाया घालण्या अगोदर पॉलच्या जीवनासाठीची धावपट्टी लिहून ठेवलेली होती आणि पॉल बरोबर त्याच्यात चालला म्हणून तो म्हणू शकला की मी माझी धाव संपवली बाबा. How did he know it? त्याला कसं कळलं? Simple. साधं आहे. Love God, देवावर प्रेम love करत your राह. neighbor, शेजाऱ्यावर प्रेम करत have राहा. passion, आवेश ठेव. have desire for God. देवासाठी जरा इच्छा ठेव God will do the rest. आणि बाकीचं देव करेल. म्हणजे या मूळ गोष्टी ज्या असतात त्या आपण आपल्या हृदयामध्ये नीट ठेवायच्या, बाकी देव करतो. I never had dreams or visions मी कधीच असे दृष्टांत किंवा स्वप्न पाहिली नाही. after I got saved. माझं तारण झाल्यानंतर I didn't know what was written for me. मला माहित नव्हतं की माझ्यासाठी काय नेमकं लिहून ठेवलेलं आहे. Today I know a few things what was written about me. आज काही गोष्टी मला माहिती आहेत की माझ्यासाठी काय लिहून ठेवलं होतं नेमकं देवाने. That I should be a pastor, that I should be an evangelist. आज त्यातल्या काही गोष्टी मला कळलेल्या आहेत की मी पास्टर बनायला हवं होतं, मी सुवार्तिक बनायचं होतं My vocation is to preach the gospel. आणि माझा हुद्दा देवाची सुवार्ता गाजवणंच आहे, हे आज मला कळलंय. But that time, पण तेव्हा I never knew this was written for me and my wife. मला माहिती नव्हतं की माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी हा प्रवास देवाने ठरवलेला आहे. Today I can look back and say, oh, this was my calling. आज मी पाठीमागे वळून म्हणू शकतो की नाही नाही हे माझं पाचारण होतं. पहा की मी तर देवाची सेवाच करणं होतं, पास्टरच होणं होतं, सुवार्तिकच होणं होतं. What did we do? काय केलं आम्ही त्यासाठी? We just started being faithful. आम्ही केवळ विश्वासू राहिलो बस. आणि काय केलं आम्ही? You be just faithful. तसं तुम्ही पण आणि काही करायची गरजच नाहीये. जे आहे त्यात विश्वासू राहा, बाकी देव करेल. He will put you in your आणि देव destiny. तुम्हाला तुमच्या बरोबर त्या ठरलेल्या रुळावरती आणेल. How did I find the plan of God for me? मला कशी देवाची योजना सापडली माझ्या जीवनासाठी जी होती ती? It was very simple. फार साधं आहे. I just kept loving God, मी देवावर प्रेम करत राहिलो, loving my neighbor, माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करत राहिलो, doing what was right, जे बरोबर आहे ते करत राहिलो, doing something for God, देवासाठी काहीतरी करत राहिलो. and all that was God directed, आणि ते सगळं देवच मार्गदर्शित करत होता. and He was directing my steps. आणि मग होता होता देव माझ्या पावलांना मार्गदर्शन करत गेला. See, but then a man's heart should devise the ways of God. पण मग कसं आहे, मनुष्याच्या हृदयाने देवाच्या मार्गांची योजना करायला हवी ना. देवाचे मार्ग त्याला हवे हवेसे वाटायला पाहिजे. Yes, that माणसाला desire, that देवाचे passion. मार्ग हवे हवेसे वाटले पाहिजे. ती इच्छा माणसामध्ये असायला पाहिजे की नाही, माझ्यात तो आवेश आहे, मला देव हवा आहे, देवाने काय ठरवलंय तेच मला करायचं आहे. See, and the Lord will direct His steps. आणि मग देव अशा माणसाच्या पावलांना मार्गदर्शन करेल जेव्हा देवाच्या लक्षात येईल की हा माझाच आहे. Something that everything that happens to them is also planned by God. पण काही लोकांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात जे काही झालंय ते सगळं देवानीच ठरवलं होतं. That is not always true. नेहमी हे खरं नसतं बेटा की आपल्या जीवनात जे काही झालंय ते सगळंच देवानी ठरवलं होतं. हे नेहमी खरं नसतं. Yes. Don't ever think that everything that is happening in your life is planned by तर God. असा विचार कधीच करू नका की तुमच्या जीवनात जे काही होत आहे ते सगळंच देवानी योजलेलं आहे, असा विचार करू नका. Yes, God has planned for you. अर्थातच देवाने योजना तुमच्यासाठी केलेली आहे, मी नाही म्हणत नाही. Your books are written, आणि तुमचं विधिलिखित आहे, तुमचं पुस्तक लिहिलेलं आहे. but then पण मग how we work it out is upon us. ते आपण सगळं कसं करणार आहोत, साकारणार आहोत, ते आपल्यावर आहे. And that the most important thing where what counts is our free will. आणि महत्वाची गोष्ट तिथे फार जुमानली जाईल ती म्हणजे आपली मुक्त इच्छा, आपली स्वेच्छा, त्याच्यावर फार काय अवलंबून असतं. Many things that happen to us, बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या जीवनात होतात ना, they have relations to our actions. त्याचं नातं आपल्या कृत्यांशी असतं. बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या जीवनात होतात त्या गोष्टींचं नातं आपणच केलेल्या कर्मांवर, कृत्यांवर असतं. We can get away from the plan of God. आपण देवाच्या योजनेपासून भटकू शकतो बरं का. God has written His plan, देवाने त्याची योजना आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे. but it is upon us to find the plan of God. पण शेवटी तुझ्यावर आणि माझ्यावर अवलंबून आहे ना की देवाची ती लिहिलेली योजना आपल्यासाठीची आपण शोधणार आहोत की नाही. So when we talk of the general plan, तर जेव्हा आपण देवाची एक जनरल योजना काय आहे याच्याविषयी बोलतो, first thing first, तर तेव्हा पहिली गोष्ट नेहमीच पहिली असते God wants to give your heart to Him. की देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचं हृदय देवाला द्यावं. That is the beginning
of how to get into the plan of God. हा आरंभ असतो ना, शुभारंभ यालाच म्हणतात की देवाच्या योजनेत प्रवेश आपण कसा करणार आहोत. तर पहिलं म्हणजे आपलं हृदय आपण संपूर्णतः देवाला देऊन आपण त्याच्या योजनेत प्रवेश करणार ना. You cannot get into the plan of God without being born again. आणि देवाच्या योजनेमध्ये नवीन जन्म न होता थोडंच आपल्याला प्रवेश करता येणार आहे. नवीन जन्म पहिला झाला पाहिजे, मग पुढचं. You cannot get into the plan of God without you accepting Jesus as your Lord and आणि Savior. देवाच्या योजनेमध्ये तुम्ही येशू ख्रिस्तांना आपला प्रभू आणि तारणारा मानल्याशिवाय कसं जाऊ शकता. See, that is the only way how you get into your destiny. एक तर ही एकच रीत आहे की ज्या रीतीनं आपण आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत जाऊ शकतो. Without knowing God, you cannot get into your destiny. देवाला न जाणून आपण आपल्या ठरलेल्या दिशेत कधी जाणारच नाहीये. You will never know your destiny. आणि तुम्हाला तुमची दिशाच कळणार नाही आयुष्याची, देव जर तुम्हाला माहित नसेल तर. Once you know God, पण मग एकदा का तुम्हाला प्रभू कळला immediately the Holy Spirit comes in you. की मग लगेचच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो He will lead you into all the truth. आणि पवित्र आत्मा सर्व सत्यामध्ये तुम्हाला घेऊन जातो. And many times, मग बऱ्याच वेळेला you may be just doing what God is leading you into. कदाचित तुम्ही अशाच गोष्टी करत असाल की ज्या गोष्टी देवच तुम्हाला करायला मार्गदर्शन करत आहे You just walk in it. आणि तुम्ही केवळ त्याच्यामध्ये जाताय, चालताय, You don't even realize तुम्हाला कळत पण नाही that you have walked all the way in the destiny of की God. मी तर देवाच्या ठरलेल्या दिशेमध्येच आजपर्यंत चालत आलेलो आहे. Like I told you about Ruth. जसं मी रूथ विषयी तुम्हाला सांगितलं ना, तसा प्रकार. She never planned to be the great grandmother of the Messiah. रूथनी काही ठरवलेलं नव्हतं काय की मी मसीहाची खापरपणजी वगैरे होणार आहे. She did never planned to come to Bethlehem to find herself into a role of this great story that God had written about आणि her. रूथनी काही ठरवलेलं नव्हतं की देवाने ही जी काही महाकहाणी लिहून ठेवलेली आहे त्या कहाणीमध्ये तिची पण एक भूमिका असणार आहे हे तिला माहिती नव्हतं. She was living in Moab. ती तर मोआब देशात राहणारी मुलगी. Never thought काही विचार सुद्धा तिनं I केला would be नाही the great grandmother of the Messiah. की मसीहा जे येणार आहे त्याची मी कुठेतरी फार लांबची खापरपणजी वगैरे असणार आहे. In fact, उलट पक्षी seeing her life in Moab, it felt as though she was just a next door neighbor, ordinary girl. मोआब देशातलं तिचं जीवन पाहिलं तर असं वाटतं की रूथ एक साधारण मुलगी होती, बस साधारण मुलगी. In fact, it turned out worse that her husband also died. आणि त्यामध्ये अजून वाईट घटना म्हणजे तिचा नवराही वारला, विधवा झाली तारुण्यातच ती. She didn't even know that this plan was written for her before the foundation of the world. आणि तिला काही माहिती नव्हतं की तिच्यासाठीची ही योजना जगाचा पाया घालण्या अगोदरपासून लिहिलेली आहे. But how did she open the books of God? पण मग देवाचं पुस्तक तिने उघडलं कसं How did she know what was written about her? आणि तिला कळलं कसं की तिच्याविषयी देवाने काय योजून ठेवलंय आणि लिहून ठेवलंय. How did she know that she would be the great grandmother of the Messiah? तिला कसं कळलं की येणाऱ्या मसीहाची ती फार लांबची खापरपणजी होणार आहे. See? Her name wouldn't have come in the Bible also तिचं नाव बायबलमध्ये सुद्धा आलं नसतं had she made wrong choices. जर तिनं चुकीचे निर्णय घेतले असते तर. One good choice एक चांगला निर्णय बेटा can change your destiny तुझ्या forever. One good आयुष्याची choice. दिशा कायमची बदलू शकतो एक चांगला निर्णय. In 100 wrong choices, if you make one right choice, your destiny is made. 100 चुकीच्या निर्णयांमध्ये एक जर बरोबर निर्णय तू घेतलास ना तर तुझं आयुष्य पूर्ण बदलून जाऊ शकतं. She just loved God, रूथनं केवळ देवावर प्रेम केलं committed herself to God. आणि स्वतःचं समर्पण देवाच्या हातात करून टाकलं की यापुढे देवबाप्पा मी तुझीच आहे. God set things rolling for her. आणि मग देवाने तिच्यासाठी गोष्टी अशा मांडल्या की See? बस. She just followed her mother-in-law. आणि ती केवळ आपल्या सासूबाईंच्या मागे चालत राहिली. When you move with the believers, तसं जेव्हा आपण विश्वासू जनांबरोबर राहतो know for sure अगदी खात्रीपूर्वक जाणा you are in the right track. की आपण योग्य रुळावरती आहोत. Amen. आमेन. When you follow people of God, जेव्हा तुम्ही देवाच्या लोकांमागे जाता you are traveling towards heaven. त्याला तुम्ही स्वर्गाच्या रस्त्यावरतीच असता There is no doubt about it. आणि अगदी शंका संदेहच नाही या गोष्टीविषयीनं. She didn't know that she was walking in the road into the perfect will of God for her. रूथला माहिती नव्हतं की ती न कळत देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये आणि योजनेमध्ये चालत आहे हे तिला कळलं नाही. She was just playing the role of what was destined for her. तर ती केवळ तिची भूमिका बजावत गेली. तिच्यासाठी जे काही ठरलेलं होतं त्यात तिचं जे काम होतं ते ती करत गेली. बस. What you are doing now, आता तुम्ही काय करताय what you are doing now, like coming and sitting and hearing the word, आणि जसं आता तुम्ही जे करताय, तुम्ही येताय किंवा वचन ऐकताय,
or you are listening to the word या now, ऑनलाईन पण तुम्ही लोक पाहताय, वचन ऐकताय talking with believers, आणि विश्वासू लोकांशी संपर्कात राहताय, reading the Bible, बायबल वाचताय walking according to the Bible, आणि बायबल म्हणतं त्यानुरूप जर तुम्ही चालताय you are getting into the perfect will of तर हे God. आत्ताला सुद्धा तुम्ही जे काही करताय ते करून तुम्ही देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्येच जाताय. See, Ruth was just flowing into it because of her love and dedication to God. रुथ केवळ त्यात चालत राहिली कारण तिचं देवाला जे समर्पण होतं, जो विश्वासूपणा तिनं देवाला समर्पित केलेला होता, त्यामुळे What brought her in the field कशी बरं ती of Boaz? ती कशी बवाजाच्या शेतातच कशी आली? पण त्या बेथलेम गावात अनेक शेतं होती, ती त्या शेतात आली कशी? Because कारण she had great love for the mother-in-law. तिचं सासूबाईंवरती भयंकर प्रेम होतं. तिची सासू तिला फार आवडायची. See, her mother-in-law could have gone out and gleaned from the field, तिची सासू बाहेर जाऊन शेतातनं सर्वा वेचू शकली असती, isn't it? हे की नाही? Then maybe her mother-in-law would have got married. आणि मग तिच्या सासूचंच लग्न झालं असतं कदाचित, जर सासू बाहेर पडली And असती Ruth तर. would have remained आणि रुथ तशीच राहिली widow all her असती. life. विधवाच राहिली असती आयुष्यभर. So some remain like that widow all their life. तर काही जण असेच राहून जातात Without विधवेसारखे blessed. आयुष्यभर, म्हणजे आशीर्वादा विना, असं मला म्हणायचंय. But what Ruth did, पण रुथनी काय केलं? she said, mother-in-law, you be at home. ती म्हणाली, सासूबाई तुम्ही घरी थांबा, You don't need to take tension. तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, I will go and work. मी जाते, मी काम करते. That goodness, that love, तो चांगुलपणा जो काही असतो ना, एक फाईन आत्मा जो असतो, ते जे प्रेम असतं, that Christian love, that Christian ते mercy, ख्रिश्चन प्रेम आहे, ती ख्रिश्चन दया that Christian walking the second mile आणि ते ख्रिश्चन जगणं, एखाद्यासाठी दुसरं मैल चालणं, will put you in your destiny. त्यातनंच तुम्ही तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत जाणार आहात. त्याला आणि काही वावगं करावं लागत नाही. You don't need to go to heaven to open your books to find your destiny. त्यासाठी अगदी तुम्ही अक्षरशः स्वर्गात जाऊन मग तिथे तुमच्या आयुष्याचं पुस्तक उघडायची गरज नाहीये. How many are getting me what I'm saying? तर किती लोकांना कळतंय मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय. Her love for the mother-in-law brought her into the field of Boaz. रूथचं तिच्या सासूबाईंवरचं जे प्रेम होतं, त्या प्रेमापायी ती बोआजाच्या शेतात बरोबर आली बघा. And that's what Bible says आणि बायबल तेच म्हणतं, in 2nd chapter 3rd verse. दुसरा अध्याय 3रं वचन, She happened to enter Boaz's असं field. घडून आलं की ती बोआजाच्या शेतातच आली. She was not even thinking of her destiny. तिनं तर विचार पण केला नव्हता की आता माझ्या आयुष्याची काय दिशा असणार आहे आणि काय नाही. Only one thing she had in mind. एकच गोष्ट तिच्या डोक्यात होती I have to love God. की मी देवावर प्रेम करायचं आहे I have to love my mother-in-law. आणि मी माझ्या सासूबाईंवर प्रेम करायचं आहे. Love God, love my neighbor. देवावर प्रेम कर, शेजाऱ्यावर प्रेम कर. Do these two things, you will be in the destiny of God. या दोन गोष्टी तुम्ही पण करा, तुम्ही देवाच्या ठरलेल्या दिशेत चालाल. So that is how the story unfolds. अशा पद्धतीनं जी काही कहाणी असते ती कहाणी उघडी होते. So what do you learn from this simple woman? तर ही एक साधी बाई रूथ सारखी, तिच्याकडनं आपण काय शिकतो? That if you love God की आपण जर देवावर प्रेम केलं and put others' interest before your interest, आणि इतर लोकांसाठी जर आपण तो आवेश आणि उत्सुकता बाळगली की स्वतःपेक्षाही जास्त मला ना लोकांमध्ये इंटरेस्ट आहे, 100% God will lead your steps. 100% देव तुमच्या पावलांना मार्गदर्शन करणार. जेव्हा तुम्ही असं म्हणता की नाही मला स्वतःपेक्षा जास्त लोकांवरती प्रेम आहे. God had planned for her, देवाने तिच्यासाठी योजना केलेली होती, but her faithfulness and love put her feet into the role she had to play. पण तिचा जो विश्वासूपणा होता, तिचं हे जे काही प्रेम होतं, त्यापायी ती बरोबर त्या दिशेत चालत राहिली. How do we know it? आपल्याला कसं कळतं हे सगळं? Because of what Boaz said. बवाज जे बोलला ना तिच्याशी, त्यामुळे कळतं. Boaz said in Ruth 2:11, बवाज म्हणाला, रूथचा 2रा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन, it has been shown to me that all you have done unto your mother-in-law since the death of your husband, and how you have left your father and your mother and your land of nativity, and have come to a people which you never knew before. अगोदर तू कशी होतीस आणि बरोबर कशी आता सासूबाईंच्या मागे चालून तू कशी इथपर्यंत पोहोचलीस याविषयी ना सगळी खबर मला मिळालेली आहे, तो म्हणाला. And in this was hidden the secret of how she entered into the plan of God. आणि याच्यामध्येच हे रहस्य लपलेलं होतं की ती देवाच्या योजनेत कशी आली. Did she have a vision of Boaz? मग तिला काही बवाजाचा दृष्टांत पडला होता की बवाज माझा नवरा होणार आहे? Did she have a dream of that field? तिला काही स्वप्न पडलं होतं का की या शेतात मी जाणार आहे? Did the angel come and speak to her as he spoke to Mary that you will be the great grandmother of the Messiah? काय देवाचे दूत येऊन तिच्याशी बोलले होते का की तू मसीहाची खापरपंजी होणार आहेस? Say nothing. असं काही नाही. At least Joseph had a dream. कमीत कमी योसेफाला तरी स्वप्न पडलं.
The New Testament Joseph also had a dream. नवीन करारातल्या योसेफाला सुद्धा स्वप्न पडलं Take your wife, की तुझी बायको घे accept her. आणि तिला स्वीकार. The child that is born is the Savior. जे बाळ जन्माला आलेलं आहे तोच तारणारा आहे. Most of them had known the destiny. म्हणजे त्यातल्या जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या आयुष्याची ठरलेली दिशा अशा काही गोष्टींद्वारे कळलेली होती असं म्हणायला हरकत नाही. But she was a Gentile lady, never knew anything. पण रूथ म्हटलं तर एक परराष्ट्रीय स्त्री, एक जवान मुलगी अशी परराष्ट्रीय जिला काहीच माहित नाही. But पण her love and dedication and her love towards God, more than her father and mother, put her into the destiny of God. तिचं जे काही प्रेम होतं, तिनं जे काही समर्पण केलेलं होतं, तिच्या स्वतःच्या आईवडिलांपेक्षाही जास्त जे प्रेम तिनं इतरांवर आणि सासूबाईंवर दाखवलं, या सगळ्या करण्यापायी ती आपोआप देवाच्या परिपूर्ण इच्छेत आणि योजनेत आली. Amen. म्हणजे या काही बेसिक गोष्टी असतात आपल्या ख्रिश्चन जीवनातल्या, त्या बेसिक गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण आपोआप देवाच्या ठरलेल्या दिशेत चालत असतो. काही दुसरं करावं लागत नाही. Today people want to run to prophets. पण नाही, आज लोकांना संदेष्टांकडे धावायला आवडतं. Put your hand on my head and tell me what is written about my की destiny. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि मला सांगा की माझ्या आयुष्यात देवाने काय प्लॅनिंग केलेलं आहे, माझी मिनिस्ट्री काय आहे. Sometimes they will place your hand from now until your death, and all that you will lose is your hair and you will not get anything. कधी कधी असं होऊ शकतं की ते सेवक अगदी तुमच्या डोक्यावरती हात ठेवत राहतील आणि काय तुम्हाला पदरी पडेल तर बस केस गळतील, दुसरं काही मिळायचं नाही हात ठेवून ठेवून. Many people ask, what is written about me? बऱ्याच लोकांना ही उत्सुकता असते ना, तर बरेच लोक असं धावधावून जातात काहींकडे आणि विचारतात माझ्याविषयी काय हो लिहिलंय. They will first run to a prophet. पहिलं संदेश त्याकडे धावणार. And so many prophets rise up just because they get more people. मग अनेक संदेश ते असेच उभे राहतात कारण की त्यांना असा हा लोकसमुदाय मिळत राहतो ना, तर जनतेपायी संदेश ते उभे राहतात. How can I get hold of the plan of God for my life? नाही, माझ्या जीवनासाठी देवाची योजना काय आहे ती मला कशी कळायची, तुम्ही सांगा ना. I never ran to a prophet. मी नाही कधी गेलो असं धावत कुठल्या संदेश त्याकडे. Very simple. फार साधं आहे. He may reveal to you your destiny or he may not reveal to you. कदाचित देव तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा प्रगट करेल, नाही तर करणारही नाही. He may take you to heaven that you may open your book of destiny or he may not take आणि you to heaven. कदाचित देव तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल आणि तुमचं जीवनी पुस्तक उघडायला लावेल, नाही तर स्वर्गात घेऊन जाणार पण नाही. म्हणजे तुमचं जीवनात काय लिहिलेलं आहे ते जाणून घ्यायला. But if you stay faithful to God पण तुम्ही जर देवाशी विश्वासू राहत राहिला and listen to him आणि देवाचं ऐकत राहिला, and seek his face, देवाचं मुख शोधत राहिला, read the Bible every बायबल day, वाचत राहिला रोज, he will put your feet where your destiny तर starts. देव बरोबर तुमची पावलं, तुमची दिशा जिथे सुरू होते तिथे टाकेल. See? God has written his perfect will. देवाने त्याची परिपूर्ण इच्छा लिहून ठेवलेली आहे. But again I say that does not stop us from doing our share of work. पण परत आणि परत मी हेच सांगत आहे, त्यामुळे आपण आपलं काम करायचं नाही असं नसतं. आपल्याकडनं जे केलं गेलं पाहिजे ते आपल्याकडनं केलं गेलंच पाहिजे. Start with the least things. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात करा. Be faithful in small things. लहान लहान गोष्टींमध्ये विश्वासू राहा. God will reveal you great things. देव तुम्हाला महान महान गोष्टी प्रगट करेल. Do minimum things. छोट्या छोट्या गोष्टी करा, God will be happy with you. लहान लहान कामं करा, देव खुश होईल तुमच्यावर. Because even in small things, choice is important. कारण लहान गोष्टींमध्ये सुद्धा निवड महत्वाची असते ना. Say, take the right choice म्हणजे always. योग्य निवड करा. नेहमी निवडताना योग्य निवड करा. Because that is the hardest thing. कारण की ते सगळ्यात अवघड काम असतं की आपण काय निवडायचं ठरवलंय. The problem is with the free choices. समस्या कुठे येते माहिती का, माणसाला मुक्त इच्छा दिलेली आहे ना, तिथे सगळा घोटाळा होतो. If there is only one button to press, there's no problem. एकच बटन जर दाबायला दिलं असेल ना तर प्रॉब्लेम होत नाही. You can tell a child also, go there, press that button. मग एखाद्या लहान लेकराला पण आपण सांगू शकतो की जा रे ते बटन दाबून ये. And when you open it, suddenly all chocolates will fall. आणि ते बटन तू दाबलं की सगळे चॉकलेट धडाधडा खाली पडतील. But if there are two buttons, पण जर दोन बटन असतील there is a problem. तर मग समस्या होते. Because the choice is involved. कारण मग त्याच्यामध्ये निवड करावी लागते की अभी ये दबाऊं क्या वो दबाऊं. Say, you know, even angels and cherubim were created with free choice like man. देवाचे दूत आणि करूब सुद्धा मुक्त इच्छेप्रमाणेच निर्माण झालेले होते. That's why some of them are reserved for judgment. They are put below the earth in chains. म्हणून तर त्यांच्यातले काही खाली साखळ्यांमध्ये बांधून ठेवलेले आहेत न्याय करून. Why? का? They took the wrong choice. त्यांनी चुकीची निवड केली ना. Why there are fallen angels? पतन पावलेले दूत का आहेत? Wrong choice. त्यांनी चुकीची निवड केली म्हणून आहेत. Why Satan is fallen? सैतान का पडला?
Wrong choice. त्याने चुकीची निवड केली म्हणून पडला. But there are great angels also who are carrying out God's command throughout the whole earth. पण देवाचे महान दूत सुद्धा आहेत की जे योजना देवाच्या सगळ्या पूर्ण करायमागे लागलेले आहेत. They are bringing God's plan to pass. देवाची योजना ते पूर्ण करण्यामागे आहेत. असे सुद्धा काही देवाचे महान दूत आहेत. They are not robots. ते काही रोबोट नाही आहेत, मशीन नाही आहे ते. Angel Gabriel, Michael the archangel, they are living by choice to serve गब्रिएल God. देवदूत म्हणा, मिखाईल आद्य देवदूत म्हणा, हे सगळे निवडीनं जगत आहेत. See, the fact that they obey God's command, ही वास्तविकता की ते देवाचं आज्ञापालन करतात. it rationally proves that they are not robots but rather creatures given a free choice. त्यातनं तर्क करून हेच सिद्ध होतं की ते रोबोट नाही आहेत, त्यांना मुक्त इच्छा दिली गेलेली आहे. See, the angel said, we are standing in the presence of God. देवाचे दूत म्हणाले आम्ही देवाच्या सहवासात उभे राहणारे आहोत. Angel Gabriel said, I stand in the presence of God. गब्रिएल देवदूत बोलला ना मी देवाच्या सहवासात उभा राहणारा दूत आहे. God sent them, आणि देवाने त्यांना पाठवलं. but they have to obey. पण त्यांनाही आज्ञापालन करणं गरजेचं होतं ना. It depends on their free choice. म्हणजे त्यांच्याही मुक्त निवडीवर अवलंबून होतं ते. So till today, आजपर्यंत Michael the archangel, Gabriel the angel, they are all living by their free choices to serve God. मिखाईल जो आद्य देवदूत, गब्रिएल देवदूत हे सगळे आपल्या मुक्त इच्छेनं देवाच्या सेवेत हजर आहेत. Okay? You wouldn't have heard the story of rebellion of Lucifer and his angels लुसिफरनी जे काही बंड केलं आणि त्याच्या मागे जाणाऱ्या दूतांनी जे काही बंड केलं ते आपण ऐकलं नसतं. if it was not the choice जर involved. त्यांनी अशी निवड केली नसती तर त्यांनी चुकीची निवड केली म्हणून हा सगळा प्रकार झाला. निवड त्यांच्या हातात होती. Amen. But then why didn't God learn from them what could happen if they were given free choices? Why पण didn't he मग- learn from the mistakes? देवाने का आपली चूक सुधरवली नाही आणि देवाने का हा प्रकार शिकून घेतला नाही की नको नको आपण दूतांना सुद्धा मुक्त इच्छा दिली होती आणि त्यातनं हा. लुसिफरने इतका मोठा गोंधळ घातला. आता मानवाला नको मुक्त इच्छा द्यायला नाही तर अजून गोंधळ होईल. See? Because the only place and area where love can operate is through choices. कारण एकच जागा आणि भाग आहे जिथं प्रीती काम करू शकते आणि ती जागा म्हणजे निवडीनं जर ठरवलं तर होऊ शकतं. Yes. Love is displayed by giving choices and freedom to people. प्रीती लोकांना मुक्त इच्छा देऊन लोकांना स्वतंत्रता देऊन प्रदर्शित होते. I cannot tie you on a chair and say, oh, see, you love me म्हणजे and I love you. मी तुम्हाला खुर्चीवरती बांधून नाही ठेवू शकत आणि मग मी म्हणावं की पहा माझं तुमच्यावर आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे I know you will not betray me. आणि मला माहितीये तुम्ही मला नाही धोका देणार असं तुम्हाला खुर्चीला बांधून ठेवून मी म्हणू नाही शकत. You cannot tie your children and say, my child will never go out. Even if I go out, he will stay in the house. आणि तसं तुम्ही तुमच्या मुलांनाही बांधून नाही ठेवू शकत की नाही माझं मूल कधीच घराबाहेर जाणार नाही. Love will always give freedom. प्रीती नेहमी स्वतंत्रता देते, आझादी देते. Love gives choices. प्रेम नेहमी निवड करायची आपल्याला संधी देते की तू ठरव. Even today, the demons and the fallen angels are doing what is not the will of God. आणि आज सुद्धा सैतानी दुरात्मे देवाची इच्छा पूर्ण करत नाहीयेत. That's why where their destination is. आणि म्हणून मग त्यांचा शेवटचा मुक्काम कुठला असणार आहे. See, that's why the demons said to Jesus, म्हणून तर दुरात्मे येशूंना म्हणाले ना have you come to destroy us before our time? आमच्या वेळे अगोदर तुम्ही आमचा नाश करायला आलेले आहात का. They knew they were on the road of destruction. म्हणजे त्या दुरात्म्यांना माहिती होतं की ते नाशाच्या रस्त्यावर आहेत, ते नाशाकडेच जाणार आहेत. म्हणून ते येशूंना म्हणाले की आमच्या ठरलेल्या वेळे अगोदर तुम्ही आमचा नाश करायला आलाय का. That's why it is very important that you steer clear of all evil thoughts. आणि म्हणून हे फार महत्वाचं असतं की सगळ्या वाईट विचारांपासून आपण स्वतःला साफ करा. And everything that will take you out of the will of God. आणि जे काही तुम्हाला देवाच्या इच्छे बाहेर नेणार असतं ना त्या सगळ्या गोष्टींचा जो क्लटर आहे ना डोक्यातला तो बाहेर काढा. God cannot put you on the right path unless your heart is for God. जोवर तुमचं हृदयच देवासाठी नाहीये तोवर देव तुम्हाला योग्य रस्त्यावर आणून ठेवू शकत नाही. That's why even if you make mistakes, get back to God. आणि म्हणून तुमच्याकडनं जरी चुका झाल्या तरी देवाकडे परत या. When you come back to God, He will put you back on the destiny. देवाकडे तुम्ही परत आला की देव तुमच्या ठरलेल्या दिशेवर तुम्हाला परत आणून ठेवेल. Bible says in Acts 13 verse 36. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये बायबल म्हणतं For David, after he had served his own generation by the will of God, fell on sleep and was laid in
unto his fathers. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 36वा वचन म्हणतं, दावीद तर आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला आणि पूर्वजास मिळाला. He fulfilled what was written of him. म्हणजे दाविदाविषयी जे काही लिहिलेलं होतं ते दाविदानी पूर्ण केलं. He ran the race, he finished the course. त्याने त्याची शर्यत धावली, त्याने त्याची धावपट्टी राखली. How did he do it? त्याने हे सगळं कसं केलं? He was a man after God's own तो heart. देवाच्या हृदयामागचा माणूस होता. He loved God. त्याचं देवावर प्रेम He होतं. chased after God. देवा मागे लागला होता तो. Worshipper of God. देवाचा आराधक होता तो. He kept forgiving. आणि तो क्षमा करत राहिला He लोकांना. kept loving. तो प्रेम करत राहिला सगळ्यांवर. Kept being merciful. दया करत राहिला तो सगळ्यांवर. He did not hurt Saul. त्याने शौलाला इजा केली नाही, जरी तो करू शकत होता तरी केली नाही. In his heart, he was planning that he would only please आणि God. त्याच्या हृदयामध्ये एकच योजना तो करत होता की मला फक्त देवाला प्रसन्न करायचं आहे, बाकी मला काही कोणाचं घेणं देणं नाही. He was a human being. तो आपल्यासारखाच मानव होता, He made तुझ्यासारखाच. mistakes in his life. आणि माझ्यासारखा माणूस, त्याने पण आपल्या जीवनात चुका केल्या. But immediately he would get right with पण God. त्या चुका त्याच्याकडनं झालेल्या आहेत असं कळल्यानंतर तो लगेच देवाकडे पश्चाताप करून सॉरी म्हणत यायचा. He said, तो म्हणाला, even though my house is not proper, जरी माझं घराणं काही पाहिजे तसं नाहीये, yet God made a covenant with me. He made it sure. तरी देवाने माझ्याशी करार केला, हे तो बोलून गेलेला आहे. And the Lord was directing his steps. आणि प्रभू त्याच्या पावलांना चालवत होता. म्हणजे त्यांनी बरोबर प्रस्तुती केली की मी तर त्या योग्यतेचा नव्हतो, लायकीचा नव्हतो, माझं घराणं त्या लायकीचं नव्हतं, पण देवाने आम्हाला उचललेलं आहे. And that is how everything works. आणि अशा रीतीनंच तर बाकीची सगळी कामं होतात. That is why the devil will try his best आणि म्हणून सैतानना सर्वतोपरी सगळे प्रयत्न करेल. to take charge of your heart. तुझ्या हृदयाचा ताबा घ्यायचा प्रयत्न सैतान He करेल. will try to take charge of your mind, तुझ्या मनाचा ताबा घ्यायचा प्रयत्न सैतान करेल. to put you in the wrong track. तुला कुठल्या तरी चुकीच्या रस्त्यावर आणून ठेवायला. Wrong thoughts can turn out the fuel for demonic activity to get you out of the plan of God. चुकीचे विचार म्हणजे सैतानी कृत्यांसाठी असलेलं इंधन आहे की जे तुम्हाला देवाच्या योजनेतनं बाहेर टाकतं. That's why we should guard our minds, म्हणून आपलं मन आपण सांभाळायचं. never allow weaknesses to occur in this realm. आणि कधी या स्तरामध्ये अशक्तपण आपल्यात येऊ द्यायचं नाही. Some of you would have been very much ahead in life तुमच्यातले काही जण आयुष्यामध्ये खूप पुढे गेले असते if it was not your wrong choices. जर तुम्ही चुकीच्या In निवडी life. केल्या नसत्या जीवनात तर. But still, it is never late. पण ठीक आहे, अजूनही काही फारसा उशीर झालेला नाही. God has the power to put you back on the track. देवाकडे आहे ना अजून सुद्धा सामर्थ्य तुझी गाडी रुळावर परत आणायला. Take charge of the strongholds. तर जे काही ते खंबीर बुरुज आहेत त्याचा ताबा घ्या. Take charge of temptations. जे काही मोहपाश येऊ पाहतात त्याचा ताबा घ्या. Because as you entertain temptations कारण जसं मोहपाशांना वगैरे तुम्ही थारा द्याल and dwell in it, आणि त्याच्यामध्ये राहाल, your imagination will become infected. तर तुमचं काल्पनिक जग सगळं दूषित होईल. You will not even know when you missed your right track. आणि मग तुम्हाला कळणार पण नाही की मी कधी माझ्या योग्य रुळावरनं खाली घसरलो. Because continual imagination of the wrong things कारण चुकीच्या गोष्टींविषयीच्या केलेल्या सातत्याच्या कल्पना will do or make things to get you outside the will of God. कारण चुकीच्या गोष्टींचे सारखे सारखेच आपण विचार करत बसलो आणि कल्पना करत बसलो तर त्यातनं आपण होता होता देवाच्या आपल्यासाठीच्या इच्छेतनं बाहेरच You will जाणार. not even know when your footsteps got carried आणि away. तुम्हाला कळणार पण नाही की तुमचा पाय कधी घसरला आणि तुमच्या ठरलेल्या रुळावरनं तुमची गाडी कधी घसरली. Say, you know, the birds can fly all over your head, आकाशामध्ये किंवा पक्षी जे आहेत ते तुमच्या डोक्यावर सर्वत्र उडू शकतात. but never allow the bird to build a nest on your head. पण त्या पक्षाला तुझ्या डोक्यावर बसून घरटं नको ना करू देऊ. Amen. लक्षात येतंय का? Right in the start of Jesus' ministry, येशू ख्रिस्तांच्या सेवेच्या अगदी प्रारंभीच the moment Jesus started his ministry, ज्या क्षणाला येशूंनी आपली सेवा सुरू केली, the devil wanted to put Jesus out of God's track. सैतान आलाच आणि सैतानाला येशूंना देवाच्या त्या ठरलेल्या इच्छेतनं त्या ठरलेल्या योजनेतनं बाहेर पाडायचं होतं. But Jesus was very strong. पण येशू फार खंबीर होते I have come to do the will of God. की मी देवाचीच इच्छा पूर्ण करायला आलो या Yes. भूतलावर. Psalm 40 verse 7. स्तोत्रसंहिता 40:7 Lo, की पहा I come in the volume of the book that is written about me. माझ्याविषयीनं जे लिहिलेलं आहे तेच पूर्ण करायला मी आलेलो आहे असं येशू म्हणाले. Because that was the prophecy written about him. कारण की तीच भविष्यवाणी येशूंविषयी लिहिलेली होती. What was the prophecy? काय बरं? Lo, I come in the volume of the book that is written of me. स्तोत्रसंहिता 40वा अध्याय काढा, त्यातलं 7वं वचन. तेव्हा मी म्हणालो, पहा मी आलो आहे, पुस्तकाच्या गुंडाळीत माझ्याविषयी जे लिहिलेलं आहे ते करायला चालू आहे. Did you see that?
That means even of Jesus, a book was written in heaven what याचा he should अर्थ do. येशूंविषयी सुद्धा स्वर्गामध्ये एक पुस्तक लिहून ठेवलेलं होतं Say, की त्यांनी काय काय करायला हवंय. काय काय करायला हवं means what all he should do. म्हणजे येशूंनी काय काय करायला हवं आहे या भूतलावरती त्याविषयीचं एक पुस्तक येशूंसाठी पण स्वर्गात लिहून ठेवलेलं होतं. In Psalm, it was not written the fulfillment of it, but he has to do, and that depends on his choices. आणि स्तोत्रसंहितेमध्ये त्याची पूर्णता लिहिलेली नाहीये. तर हा. येशूंनी ते करायचं आहे, म्हणजे येशूंनी आता निवडायचं आहे, येशूंनी ठरवायचं आहे. Yes. हे सगळं माझ्याविषयी लिहिलेलं तर आहे. Huh. मग आता मी करणार आहे की नाही हे Yes. मला ठरवावं लागेल, Say, तुला ठरवावं लागेल. तसं Yes. येशूंना ठरवावं लागलं की माझ्याविषयी हे सगळं देवानी लिहिलंय की मी जायचंय, मी मरायचंय, मी माणसाला उद्धार द्यायचा आहे, मी रक्त सांडायचंय. मग आता पाळी आली ठरवायची. मग येशूंनी काय ठरवलं Say. तसं. What about implanting that plan? He had to. म्हणजे ती जी काही योजना आहे ती पूर्ण व्हावी याविषयीनं येशूंचा निर्णय, येशूंची निवड येशूंना ठरवावं लागलं ना. That's why Hebrews 10:7 says the same thing. आणि म्हणून इब्रिकरास पत्र 10वा अध्याय 7व्या वचनात हेच लिहिलंय. And it is coming now from Jesus. आणि आता ते येशूंच्या मुखात येत आहे. इब्री 10:7 मध्ये. Then he said, Lo, I come in the volume of the book that is written of me to do thy will, O God. इब्रिकरास 10:7 मध्ये आता येशूंच्या मुखात नाही बाहेर पडतंय की तेव्हा मी म्हणालो शास्त्राच्या पुस्तकात माझ्याविषयी लिहिलेले आहे, हे देवा पहा मी तुझीच इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे. What is the difference between Psalm 40 verse 7 and Hebrews 10 verse 7? आता स्तोत्रसंहिता 40वा अध्याय 7वं वचन आणि इब्रिकरास पत्र 10वा अध्याय 7वं वचन यात फरक काय आहे हो? Only 1, 2, 3 words. 2-3 शब्दांचाच फरक आहे. First one says, पहिलं म्हणतंय I come in the volume of the book that is written of me. की माझ्याविषयीनं पुस्तकाच्या गुंडाळीत जे लिहिलेलं आहे ते मी करायला आलेलो आहे. But what did Jesus add? मग येशूंनी त्याच्यात काय भर घातली? To इब्री 10:7 do thy will, O God. तुझी इच्छा पूर्ण करायला मी आलेलो आहे. इब्री 10:7 See? येशूंनी भर घातली. Now he said, I will do it. येशू म्हणाले की मी आता हे करणार आहे. That is free will. त्याला म्हणतात स्वेच्छा, मुक्त इच्छा, माझा निर्णय. It depended on him. त्यांच्यावरती अवलंबून होतं. It was written of him, but now it is depending on him. येशूंविषयी लिहिलेलं होतं की त्या येशूंनी असं सगळं करायचं आहे. पण That is- अवलंबून येशूंवर होतं की मी That's- करणार आहे की नाही. That's why in the onset of Jesus' ministry, the devil came and tempted him. म्हणून ते येशूंच्या सेवेच्या सुरुवातीलाच सैतान आला त्यांना मोह टाकायला. And the devil said, आणि सैतान म्हणाला See the earth and all its glories, I will give it to you. पहा ही पृथ्वी, या पृथ्वीवरचं सगळं वैभव मी तुला द्यायला तयार आहे. Just fall down and worship me. केवळ मला नमन कर, माझी आराधना कर. See, the devil wanted Jesus to get him out of the volume of the book that was written of him in Psalm 40 verse 7. आणि सैतानाची हीच इच्छा होती की स्तोत्रसंहिता 40व्या अध्याय 7व्या वचनामध्ये येशूविषयी जे लिहिलेलं होतं पुस्तकाच्या गुंडाळीत माझ्याविषयी जे लिहिलंय ते मी पूर्ण करायला आलोय, ते होऊच नाही, ते नाश करायला सैतान आलेला. But Jesus did not listen to him. पण येशूंनी ऐकलं नाही He सैतानाचं. said, my meat is to do the will of God येशू म्हणाले माझं अन्न हेच आहे की मी देवाची इच्छा पूर्ण करायची and finish it. आणि ती देवाची इच्छा मी पूर्ण करायची हेच माझं अन्न आहे. So he did not stop until he finished all that was written of him. तर जोवर जे काही येशूंविषयी लिहिलेलं होतं ते पूर्ण होईपर्यंत येशू थांबले नाही. How do I know it? मला कसं माहिती? On the cross, before his death, he said it is finished. वधस्तंभावरती मरण्या अगोदर येशू म्हणाले आता हे संपले. त्याच्यावरनं मला कळतं की जे काही देवानी येशूंसाठी लिहिलेलं होतं ते सगळं येशू पूर्ण करून गेले, म्हणून म्हटले आता हे संपले. And when it is finished, what do you do? आणि काम संपल्यावर आपण काय करतो? You have to die. काम संपल्यावर मरायचं असतं. Isn't it? आपलं सगळं काम या भूतलावरचं संपलं की मग आपण काय करायचं? मरायचं. आणि काय करायचं? You should not live one day more, not 1 minute more. काम संपल्यानंतर एकही दिवस जास्त जगायचं नाहीये, 1 मिनिटही जास्त जगायचं नाहीये, गरजच नाहीये. You immediately have to go home. लगेचच आपल्याला स्वर्गात जायचं आपल्या घरी, आपलं इथलं काम संपल्यावर. For this reason, याच कारणास्तव we should spend some time in the Word of God every day देवाच्या शब्दात आपण जरा थोडा वेळ रोज घालवायला हवा. in order to have our thoughts and lives patterned after the Word of God. अशासाठी की आपली विचारधारा आणि आपलं जीवन सगळं देव म्हणेल त्या पद्धतीचं व्हावं.
You know, the Bible speaks of Simon the magician. तुम्हाला माहिती आहे ना, बायबलमध्ये शिमोन जादूगाराविषयी लिहिलेलं आहे. He was a worldly man, आणि जगिक माणूसच होता तो. but after he became a believer, परंतु तो विश्वासू झाल्यानंतर he did not have much teaching in the word of God. देवाच्या शब्दातली काही फारशी शिकवण त्याला प्राप्त झालेली नव्हती. Acts 8:13 speaks of him. तर प्रेषितांची कृत्य 8 अध्याय 13 वचन त्याच्याविषयी बोलतं. So when Peter and John came from Jerusalem तर पेत्र आणि योहान जेव्हा यरुशलेमेतनं आले, for the Christians to be baptized in the Holy Ghost, ख्रिश्चन जे आहेत त्यांचा पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा होण्यास्तव what happened? काय झालं? He used his money to buy the ability to impart the Holy Spirit on whomsoever he willed. त्यानं त्याचा पैसा वापरायचा प्रयत्न केला की मला ज्या कुणाला पवित्र आत्मा द्यायची इच्छा असेल त्याला मी तो देऊ शकावं, तर मला तुम्ही तो विकत द्या. Say Acts 8:19. प्रेषितांची कृत्य 8 अध्याय 19 वचन की हा घ्या पैसा आणि मला ते तुमच्याकडे जे आहे ते विकत द्या, म्हणजे मला इतरांना जेव्हा हवं तेव्हा ते देता येईल. Peter rebuked him for his wrong thought. पेत्राने त्याला धमकावलं की हे काय चुकीचे विचार तुझ्या डोक्यात आलेत. In fact, repentance was necessary for the wrong thought. उलट पक्षी पश्चाताप गरजेचा होता त्या ठिकाणी त्या चुकीच्या विचारांसाठी. Peter said, repent. पेत्र म्हणाला त्याला, पश्चाताप कर, हे काय रे विचार तुझ्या डोक्यात असले आलेत. In verse 22, repent. He said. 22व्या वचनात म्हटला पेत्र त्याला, पश्चाताप कर तू तुझ्या दुष्टतेचा Maybe God will have mercy on आणि you. प्रभूला विनंती कर, प्रभू तुझ्यावर कदाचित दया करेल, क्षमा करेल तुला. See, Simon was under the obsession which Peter called being poisoned by bitterness. तर शिमोन हा ना दुष्टतेच्या जाळाखाली अडकलेला होता. He was bound by iniquity. म्हणजे पापाच्या बंधनात तो अडकलेला होता. Yeah. He was going off track. आणि त्याचं रुळावरनं पायच घसरला की अगदी. And so what Peter said, मग पेत्र त्याला काय म्हणाला, repent, God will put you back in the track. अरे बाबा तू पश्चाताप कर, म्हणजे प्रभू तुला परत तुझ्या रुळावर परत आणि प्रेषितांची कृत्य 8 अध्याय 14, 18, 19 या सगळ्या वचनांमध्ये याचा उल्लेख आहे. What happened to Ananias and Sapphira? बरं, अनन्या आणि सफीराचं काय झालं? हे एक जोडपं होतं बायबल मधलं. They died because they lied to the Holy Spirit. ते तर मेलेच कारण त्यांनी पवित्र आत्म्याशी खोटेपणा केला Conceived wrong things in their heart. आणि चुकीच्या गोष्टी त्यांनी हृदयामध्ये आणल्या. It was their thought life that put them into error and deception. म्हणजे त्यांची जी विचार करणी होती, विचारधारा होती, त्यामुळे ते चुका करत गेले आणि चुकांमध्ये राहिले. So let not the devil play in our minds. तर म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा की आपल्या मनात पण सैतानाला नका खेळू देऊ. You may deviate a little bit here and there, but stay in the radius of God's tolerance. थोडंफार तुम्ही इकडं तिकडं कदाचित डगमगू शकाल, पण देवाच्याच त्या वर्तुळात त्या परिघात राहा. When you stay in the radius of God's tolerance, God can put you back on the path. आणि देवाच्या त्या सहनशीलतेच्या वर्तुळात जर आपण राहिलो तर मग देव आपल्याला बरोबर आपण घसरलो तरी आपल्या रुळावर परत आणतो. That's what Paul did. पॉलनी तेच केलं. He stayed in the grace of God पॉल देवाच्या कृपेतच राहिला and he finished the race. आणि त्याने त्याची शर्यत संपवली. See? And then all the blessings that was written is written always on the path of your destiny. आणि मग जे काही सगळे आशीर्वाद लिहिलेले असतात ना, ते आपण आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेवर जे चालतो त्या मार्गात लिहिलेले असतात, त्या मार्गात ते मिळतात. Say, when Israel walked in the wilderness, they had to connect to the right path, and there manna fell, food came, blessings came, water came. इस्रायल जेव्हा रानात चालत होतं त्याला त्या रानामध्ये त्यांना योग्य तो रस्ता धरावा लागला. मग त्या योग्य त्या रस्त्यावर जेव्हा ते चालत होते तेव्हा मान्ना पडला, अन्न मिळालं, पाणी मिळालं. So don't misuse the freedom that God has तर given you. देवाने जी मुक्त इच्छा तुम्हाला दिली आहे त्याचा गैरवापर सुद्धा करू नका ना. See, usually animals which act mainly on instinct, साधारणतः जी जनावरं अभिजात त्यांच्या स्वभावावरती कामं करतात they are very different. वेगळे असतात, वेगळी असतात ती जनावरं. humans. मानवापेक्षा जनावरं वेगळी असतात. We resemble our Creator. आपण आपल्या निर्माणकर्त्यासारखे आहोत. We are made in the image of God. कारण आपल्याला देवाच्या रूपात निर्माण केलेलं आहे, तर आपण आपल्या निर्माणकर्त्यासारखे आहोत. We have got qualities like God to love, to have mercy, and to create and to do things. आणि आपल्यामध्ये आहेत ते गुणधर्म की आपण प्रेम करू शकतो, आपण क्षमा करू शकतो, आपण निर्माण करू शकतो. And to see, the animals cannot determine their future. जनावरं त्यांचं भवितव्य ठरवू नाही शकत. They have no future. जनावरांना भविष्य नाहीच आहे काही. But we can determine our future. पण आपण आपलं भविष्य ठरवू शकतो ना, आपल्या हातात जे काही आहे ते करायचं ठरवून. That's why म्हणून the Bible encourages us, बायबल आपल्याला प्रोत्साहन देतं choose life. की जीवन निवडा. Yes. हे जे बायबलमध्ये सांगितलंय ते का सांगितलंय? ह्याच्यासाठी सांगितलंय की तुम्ही जीवन निवडा. Yes, in Deuteronomy 30, 19 and 20, choose अनुवाद life. 30, 19, 20 जीवन निवड. अनुवाद 30, 19 आणि 20 जीवन निवड. Choose life by listening to God's voice.
देवाची वाणी ऐकून तू जीवन निवड. And this offer would be meaningless, even cruel, आणि ही ऑफर अर्थहीन ठरेल, क्रूर ठरेल, if we lacked free will. जर आपल्यामध्ये मुक्त इच्छा कमी पडली तर. When God is saying choose, that itself means there is a choice. देव जो म्हणतोय निवड, त्याचा अर्थ तिथे निवड आली ना, मुक्त इच्छा आली ना. See the goodness of God. म्हणजे देव किती चांगला आहे जरा बघा ना. Instead of forcing her to do what he wants, बळजबरी करत नाही देव आपल्याला. म्हणजे देवानं आपल्याला बळजबरी करायच्या ऐवजी God warmly is appealing to देव us. आपल्याला अगदी विनंती करून सांगत आहे की तू ठरव बाबा. See? हे जीवन आहे, हे मरण आहे, तू काय निवडतो तू ठरव. Like in Isaiah 48:18 he said, जसं यशया 48:18 मध्ये तो म्हणाला, if only you would actually pay attention to my commandments, then your peace would become just like a river. यशया 48:18, आहा तू माझ्या आज्ञा ऐकल्या असत्या तर किती रे बरे झाले असते. See. मग तुझी शांती नदीसारखी आणि तुझे न्याय पण समुद्राच्या लाटांसारखे झाले असते जर तू माझं ऐकलं That is असतं. what God is saying. असं देव म्हणतोय. So our success or failure is not determined by fate, तर आपलं यश किंवा अपयश काही असं भाग्यावरती अवलंबून नाही आपल्या, but do what is right. पण जे योग्य आहे ते करण्यातच आपलं यश अपयश जे ठरेल ते ठरेल. Proverbs 21:5. 21:5 नीतिसूत्र. The plans of the diligent one surely makes for advantage. नीतिसूत्र 21:5. उद्योगाचे संकल्प केवळ समृद्धी करणारे आहेत. See? म्हणजे उद्योग करणारा जो असतो त्याचे संकल्प समृद्धीचे असतात. Free will is a beautiful gift given to you मुक्त इच्छा देवाने तुला दिलेलं सुंदर दान आहे बेटा. because it lets you to love God freely. कारण ते तुला ठरवू देतं की नाही मी माझ्या स्वेच्छेनं देवावर प्रेम करणार आहे. That I love Him because I want to love. आणि मला देवावर प्रेम करायचंय म्हणून मी देवावर प्रेम करणार आहे. That's why the Lord said, "Thou shalt love the Lord your God with all your heart, with all your mind, with all your strength." म्हणून तर प्रभू म्हणाला ना, तू तुझ्या प्रभू परमेश्वरावरती तुझ्या संपूर्ण हृदयाने जीवाने शक्तीने प्रेम करशील. तुझ्या, दुसऱ्यांच्या नाही. Amen. This is the will of God in Christ Jesus concerning you. हीच देवाची इच्छा आहे ख्रिस्त येशूत. कुणासाठी? तुझ्यासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. If you want to get into the destiny, जर तुम्हाला तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत प्रवेश करायचा असेल ना, keep these things in mind तर या काही गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या थोड्या मनात ठेवा. and step by step पावला पावलानं you will enter into the perfect will of God. देवाच्या परिपूर्ण इच्छेत तुम्ही प्रवेश कराल And you shall be a blessing to others आणि इतरांसाठी तुम्ही आशीर्वाद ठराल and you shall be a blessing to आणि yourself as well. स्वतःही आशीर्वादित व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. I'm going to pray for you now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. Don't waste your time. आपली वेळ वाया नका घालवू. Every minute is precious. प्रत्येक मिनिट मोलाचं आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. As you are all watching us now and joined us this moment, जसं तुम्ही या वेळेला सगळेजण आम्हाला पाहताय, सगळे एकत्र जमलाय आपापल्या घरी, I hope and pray माझी आशा आहे आणि मी प्रार्थना करतो that this word works mightily in your life. की हे जे वचन आहे ते तुमच्या जीवनात महान रीतीनं काम करू देत. Today, आज God is going to put many of you back in your right path. परमेश्वर तुमच्यातल्या अनेकांना योग्य त्या रुळावर परत आणणार आहे. And when you start seeing that blessings are following you, आणि जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आशीर्वाद माझ्या मागे चालायला लागलेत, realize तेव्हा जाणून घ्या that you are on the right path of की God. तुम्ही देवाच्या योग्य रुळावर आलेले आहात. From your end, तुमच्याकडनं keep these things alive. या गोष्टी तुम्ही जरा जपा, Love, जिवंत ठेवा. ते म्हणजे joy, प्रेम, आनंद, peace, patience, प्रेम, आनंद, kindness, शांती, धीर, faithfulness, दयाळूपण, विश्वासूपण, walking the second mile, दुसरं मैल दुसऱ्यांसाठी चालणं, living for others. दुसऱ्यांसाठी जगणं. Keep these things flowing every day या गोष्टी ज्या आहेत त्या रोज वाहत्या ठेवा स्वतःच्या जीवनात. and see what happens. आणि मग बघा काय होतं. You will not even know. तुम्हाला कळणार पण नाही. One day you will turn back एके दिवशी मग तुम्ही मागे वळाल and you will say, आणि तुम्ही म्हणाल, how did I reach here? इथपर्यंत मी कशी पोहोचले, How did I reach this end point? कसं मी या समाप्तीपर्यंत आले, I just went in. किती आरामात मी आले. And then you will realize मग तुम्हाला कळेल it was God who was putting your step every day देव to the होता, right तो path. देव होता
ज्याने प्रत्येक वेळेला तुझी पावलं योग्य मार्गावर टाकली. Why? का? Because you are chasing after God. कारण तू देवा मागे लागलेला होता म्हणून. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Lord, प्रभू, bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. I know you have spoken to many this morning. मला ठाऊक आहे आज सकाळी तू अनेक लोकांशी And बोललास. this word is going to be a blessing to many. आणि हे वचन अनेक लोकांसाठी आशीर्वाद ठरणार आहे. Fulfill the plan that you have for them. जी योजना तुझी त्यांच्यासाठी आहे ती पूर्ण कर. In every one of our destiny, there are blessings आमच्या in store. प्रत्येकाच्या ठरलेल्या दिशेत आशीर्वाद तर राखून आहेतच. Nobody writes a will which is not blessed. कधीही कोणी मृत्यूपत्र असं तर लिहून जात नाही, विल अशी लिहून ठेवून जात नाही की ज्यात आशीर्वाद नाहीत. Every parent writes the best will for his children. प्रत्येक पालक आपापल्या मुलाबाळांसाठी सगळ्यात उत्तम असं इच्छापत्र लिहून जातात. So whatever will you have written for us तर जे काही इच्छापत्र तू आमच्यासाठी लिहिलंयस is blessed. ते आशीर्वादित आहे. And so please help all these people म्हणून या सर्व लोकांना सहाय्य कर to walk in your will तुझ्या इच्छेत चालायला and let them be prosperous. आणि ते समृद्ध होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागितली. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. I'm telling you, मी सांगतोय ना, just do these things. या गोष्टी केवळ करा. You don't need to go to a prophet to prophesy for you. बाकी कुठल्या संदेष्टाकडे वगैरे तुम्ही जायची गरज नाहीये भविष्यवाण्या घ्यायला. Do these things. या बेसिक गोष्टी करायच्या God will put you on the path of success. आणि ते बरोबर तुम्हाला यशाच्या मार्गावर चालवेल. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.